तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आजचा हा सुपर क्लास आहे राष्ट्रीय काँग्रेस यांच्यावर आणि यांच्याविषयी अशी एकही परीक्षा नाही ज्यामध्ये प्रश्न विचारला जात नाही. अशी एकही परीक्षा नसल्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसवर कुठलाही जरी प्रश्न आला तर मी 100% गॅरंटीने देतो, आपल्याला गॅरंटी देतो की आपण त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देसाल जेव्हा आपण या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत पाहसाल. त्यामुळे या सुपर क्लासला रिक्वेस्ट आहे की सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे. चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे, ही एक रिक्वेस्ट आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते. तर पुढचा प्रश्न असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 या वर्षी या दिवशी भरवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. योमेशचंद्र बॅनर्जी ही जी व्यक्ती आहे ती राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात पहिल्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते अधिवेशन गोकुळदास तेजपाल कॉलेजमध्ये भरले होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अधिवेशन गोकुळदास तेजपाल कॉलेजमध्ये भरले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे, आपल्याला उत्तर नक्कीच आलं पाहिजे आणि उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते. तर पाहूया पुढचा प्रश्न, योमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी कोणती नोकरी करत होते ते सांगायचं आहे. योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी कोणती नोकरी करत होते? ऑप्शन क्रमांक राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी योमेशचंद्र बॅनर्जी वकिली एक नोकरी करत होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला देशातून किती प्रतिनिधी हजर झाले होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला देशातून किती प्रतिनिधी हजर झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला पूर्ण देशातून 72 प्रतिनिधी हे हजर झालेले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन एक भरवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहे ते दादाभाई नौरोजी ही एक व्यक्ती बनलेली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले 5 अधिवेशन किती वर्षामध्ये झाले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले 5 अधिवेशन किती वर्षात झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले 5 अधिवेशन एकूण 5 वर्षामध्ये करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बदरुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती होते? बदरुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती बनले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बदरुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसच्या 3ऱ्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, बदरुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे मुस्लिम व्यक्ती अध्यक्ष बनले होते? बदरुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे कितव्या क्रमांकाचे एक मुस्लिम अध्यक्ष बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बदरुद्दीन तय्यबजी ही जी व्यक्ती आहे ते मुस्लिम धर्मातून राष्ट्रीय काँग्रेसचे एक पहिल्या क्रमांकाचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अधिवेशन मद्रास या ठिकाणी एक भरवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, भारतातील अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते अधिवेशन कितवे अधिवेशन भरले होते ते सांगायचं आहे. भारतातील अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अधिवेशन भरले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन एक भरवण्यात आले होते. पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जॉर्ज यूल ही जी व्यक्ती आहे ते राष्ट्रीय काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची एकूण किती अधिवेशने भरली होती? राष्ट्रीय काँग्रेसची एकूण किती अधिवेशने भरली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसची एकूण 28 अधिवेशने ही भरवण्यात आली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे 28वे अधिवेशन कोठे भरले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसचे 28वे म्हणजे सर्वात शेवटचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच 28वे अधिवेशन दिल्ली या ठिकाणी एक भरवण्यात आले होते. पुढचा प्रश्न असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या 28व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या 28व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती बनली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही जी व्यक्ती आहे ते राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात शेवटच्या म्हणजेच 28व्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे किती वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत? सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एकूण किती वेळा अध्यक्ष व्यक्ती राहिलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या एकूण 2 वेळा अधिवेशनाचे अध्यक्ष एक व्यक्ती राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या हरिपुरा आणि त्रिपुरा या 2 ठिकाणाच्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष बनलेले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली होती? राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची एक घोषणा करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रामगढ येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची एक घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची कॉम्पॅक्ट टेस्ट घेऊन आलेली आहे, जी आपल्याला राज्यसेवेच्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची असणारी टेस्ट आहे. या टेस्टमध्ये सहभागी घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अलग अलग प्रकारचे बक्षिसे मिळणार आहेत, जसे की JBL हेडफोन, गुगल मिनी होम आणि अशाच प्रकारची अतिशय महत्त्वाची बक्षिसे 50 लकी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आणि तसेच या टेस्टमध्ये जो विद्यार्थी भाग घेईल त्यापैकी लकी विद्यार्थ्याला 10 लाख प्लस रुपयाची स्कॉलरशिप मिळू शकते. मित्रांनो, ही टेस्ट लाईव्ह राहणार आहे. 60 मिनिटाची टेस्ट राहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आणि मित्रांनो, ही जी टेस्ट आहे अनअकॅडमी ॲपवर 21 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता होणार आहे. आणि मित्रांनो, या टेस्टमध्ये जे विद्यार्थी भाग घेतील आणि रँक 1मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना 1 वर्षाची MPSC प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि रँक 2 म्हणजेच 2 ते 10 पर्यंत जे विद्यार्थी येतील त्यांना 75% स्कॉलरशिप मिळेल. आणि रँक 11 ते 50च्या मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना 50% स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि शेवटी रँक 51 ते 100 मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना 29% स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि या टेस्टमध्ये सहभागी होत असताना आपल्याला exam10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला 10%चं डिस्काउंट मिळेल. आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळ सुरू करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती? राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये एक फूट पडलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव येथे भरलेल्या अधिवेशनाचे महात्मा गांधी ही एक अध्यक्ष व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोणती व्यक्ती ठरलेले आहेत? स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले
अध्यक्ष व्यक्ती कोणती व्यक्ती ठरली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही जी व्यक्ती आहे ते स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची एकूण किती अधिवेशने भरलेली आहेत? कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची एकूण किती अधिवेशने भरली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची एकूण 5 अधिवेशने ही भरलेली आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची मुंबई या ठिकाणी एकूण किती अधिवेशने भरवण्यात आली होती? राष्ट्रीय काँग्रेसची मुंबई या ठिकाणी एकूण किती अधिवेशने भरवण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसची मुंबई या ठिकाणी एकूण 4 अधिवेशने भरवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची सर्वात जास्त अधिवेशने कोणत्या ठिकाणी भरली होती? राष्ट्रीय काँग्रेसची सर्वात जास्त अधिवेशने कोणत्या ठिकाणी भरली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसची कलकत्ता या ठिकाणी सर्वात जास्त अधिवेशने ही भरवण्यात आली होती. पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये सायमन कमिशनवर एक बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव हा पास करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव हा पास करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये लखनौ करार कोणासोबत झाला होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये लखनौ करार हा खालीलपैकी कोणासोबत झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये लखनौ करार जो आहे तो मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता? खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे किंवा घेतला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लखनौ येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत पहिल्यांदाच गायले होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या भरलेल्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत पहिल्यांदाच गायले गेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम गायण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, चित्तरंजन दास हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती होते? चित्तरंजन दास हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे गया येथे भरलेल्या जे अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत ते चित्तरंजन दास ही एक व्यक्ती बनलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष राहिलेली आहे? खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसची 2 वेळा अधिवेशनामध्ये अध्यक्ष राहिली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, पंडित नेहरू हे जे तिन्ही व्यक्ती आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसच्या 2 वेळा अध्यक्षपदी एकूण बसलेले होते. पुढचा प्रश्न, सरोजिनी नायडू हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती बनल्या होत्या? सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या भरलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष व्यक्ती बनल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरोजिनी नायडू ही जी व्यक्ती आहे ते कानपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या एक अध्यक्ष व्यक्ती बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते किंवा भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी एक भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कलकत्ता या ठिकाणी 5 अधिवेशन भरले होते आणि त्या 5 मधल्या 3 अधिवेशनामध्ये मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय आणि डॉक्टर ॲनी बेझंट ही जी व्यक्ती आहेत ते अध्यक्ष व्यक्ती बनलेली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात
अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव कोणी मांडला होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव कोणी मांडलेला आहे किंवा कोणी मांडला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा जो ठराव आहे तो विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडलेला होता. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये चले जाव चळवळीची घोषणा करण्यात आली होती? राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये चले जाव चळवळीची घोषणा करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये चले जाव चळवळीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर 110% गॅरंटी आहे की सुपर क्लास आपल्याला आवडेलीच आहे, कारण जे क्वेश्चन्स होते ते अतिशय महत्त्वाचे मी तुमच्यासाठी तयार केलेले होते आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला सोडण्याच्या पहिलं या सुपर क्लासला एक लाईक जरूर करसाल आणि चॅनेलवर तुम्ही पहिलीच वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घेसाल अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.